नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नवीन चॅनल ओपन करत आहोत. फळबाग व्यवस्थापन सोबती या चॅनलमध्ये आपल्याला सर्व फळबागांवर कामं करायची आहेत. जी कामं आपण प्रॉपर शेतात जाऊन करणार आहोत शेतकऱ्यांसोबत. प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक जी बाग आहे त्या बागेत ज्या कंडिशन आहेत त्या कंडिशनमध्ये जाऊन आपण सोशल मीडियाद्वारे, यूट्यूबद्वारे, ऑनलाईनसुद्धा सर्व शेतकऱ्यांना माहिती पुरवणार आहोत. त्यासोबत ज्या बागेत आपण गेलो त्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रॉपर गार्डिंग देऊन प्रॉपर काम करण्याची आपण सवय लावणार आहोत आणि चांगल्यापैकी बाग कशी आपल्याला डेव्हलप करता येईल आणि मोसंबी पिकामध्ये कसं आपल्याला मोसंबी पीक हे एक वरदान असं बनवता येईल. मोसंबी असो, डाळिंब असो, सीताफळ असो, या 2-4 बागात जे मराठवाड्यामध्ये मेजर पिकं घेतले जातात त्या बागामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसं काम करता येईल यामुळे आपण हे चॅनल ओपन केलेलं आहे. ते पण आपल्याला घरी बसून व्हिडिओ काढून काम नाही करायचं आहे. आपल्याला प्रत्येक बागेत जाऊन प्रॉपर शेतकऱ्यांसोबत जाऊन काम करायचं आहे. व्हिडिओ जे काढायचा उद्देश आहे किंवा हे यूट्यूब चॅनल चालू करायचा उद्देश असा आहे की प्रॅक्टिकली काय काम करतो शेतकरी आणि त्यांनी काय करायला पाहिजे, फळबागेत त्याला उत्पन्न कसं वाढवता येईल, त्याचं कमी खर्चात उत्पन्न कसं वाढेल, त्यानं कोणता खर्च करायला पाहिजे, कोणत्या वेळी करायला पाहिजे, त्यानं कोणत्या पद्धतीत त्याने खतं द्यायला पाहिजे, कोणत्या पद्धतीत त्यानं क्वालिटीचा माल काढला पाहिजे, हे गार्डिंग आपण शेतकऱ्यांना करणार आहोत या चॅनलमार्फत. शेतमालाला चांगला भाव मिळावा याच्यासाठी पण तुमचे काही प्रयत्न असणार? हो, नक्कीच. या चॅनलद्वारे आपण ते पण करणार, कारण आपण जर जास्त क्वांटिटीत आणि क्वालिटीत माल काढतोय, तर तो माल आपण मार्केटला जशी डिमांड आहे त्यानुसारच काढणार आहोत. जेणेकरून शेतकऱ्यांना जो भावाचा फरक असतो, क्वालिटी आणि क्वांटिटीमधला, तो फरक त्यांना जाणवेल आपल्यासोबत राहिल्यानंतर. शेतीमध्ये कोणतंही पीक घेताना ते कधी त्याची पेरणी करायची किंवा कधी त्याचं झाड लावायचं, त्याचं तेव्हापासून उत्पादन घेण्यापर्यंतचं जे व्यवस्थापन आहे, हे व्यवस्थापन अ, व्यवस्थित रूपाने व्हावं यासाठी आपण शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करतो? आपण सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना आता एखादी मोसंबीची फळबाग शेतकऱ्यांना डेव्हलप करायची किंवा लावायची, सुरुवात करायची. तर सुरुवातीला झाड लावण्यापासूनच आपण त्यांना सर्व व्यवस्थापन देणार आहोत. जेणेकरून शेतकरी योग्य दिशेने आणि योग्य वेळेत आणि कमी वेळेत ते झाड व्यवस्थित बनवेल. ते झाडाची क्वालिटी तयार करेल, त्या झाडाला माल धरायची क्षमता वाढवेल, ते झाड प्लॅन्टेशन व्यवस्थित करेल. जेणेकरून त्याचा खर्च कमी आणि नियोजन चांगल्या पद्धतीत आणि चांगल्या बागेप्रमाणे होईल. जसं आपण ह्या बागेत आहोत आता, या बागेचं व्यवस्थापन खूप सुंदर झालेलं आहे. 5व्या-6व्या वर्षातच बाग आहे ही. खूप सुंदर झाडे आहेत. अशा पद्धतीत आपण प्रत्येक शेतकऱ्यांना नियोजन देणार आहोत. प्रत्येक फळाचा जो आहे भाव वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगळा असतो. तर याची माहिती शेतकऱ्यांना नसते. त्यामुळं कोणत्या सीझनमध्ये फळ घ्यावं आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं हे खूप महत्त्वाचा प्रश्न असतो. तर याविषयी शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल याच्यासाठी शेतकरी बंधूंनी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर केलं पाहिजे. याविषयी तुमची काही अपील असेल तर? हो, नक्कीच. या व्हिडिओमधून आपण शेतकऱ्यांना एकच सांगू शकतो, की तुम्ही झाड लावल्यापासून तर क्वालिटी माल जसा मार्केटला डिमांड आहे, मार्केटला जशी मागणी आहे, त्याच्यानुसार जर तुम्ही क्वालिटीमध्ये माल आणि क्वांटिटीत माल व्यवस्थित झाडाच्या कॅपॅसिटीनुसार जर काढला, तर त्याला मार्केट रेट कसे आहेत आणि कोणत्या पद्धतीत विकायचा, कधी विकायचा, कुठल्या मार्केटला विकायचं, हे सर्व मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत करणार आहोत. या व्हिडिओचा आपला उद्देशच आपल्याशी तो आहे. संपर्क करण्यासाठी काही संपर्क माध्यम? हो, संपर्क करण्यासाठी आपला व्हिडिओसोबत नंबर राहीलच आणि आपले वेगवेगळे शेतकरी ग्रुप्स पण आहेत, त्यामध्ये पण माझा नंबर आहे. तरी मी एकदा माझा नंबर सांगतो. मी योगेश म्हस्के. माझा नंबर आहे 74 99 09 0031. हा नंबर माझा सर्व शेतकऱ्यांनी अपडेट करावा. आपल्याला फळबागेमध्ये कुठलीही समस्या असली, कुठल्याही फळबागेत, तर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत, जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा, हीच माझी विनंती आहे. माझ्या चॅनलला लाईक करावं, सबस्क्राईब करावं, शेअर करावं, कमेंट द्यावी. धन्यवाद.